ब्रेकनंतर बातमी येते नाशिकमधली। नाशिकमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्यासमोर आंदोलकांनी गोंधळ घातला। 1 तारखेपासून पेसा पद भरती करण्याची आंदोलकांची मागणी आहे। आंदोलनस्थळी आलेल्या सरोज अहिरे यांना भाषण न करताच परतावं लागलं। दरम्यान सरोज अहिरे यांच्याशी आधी भारती पवार आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या विरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आता आपली भूमिका स्पष्ट मांडणार येऊन आता आपली भूमिका स्पष्ट भरती संदर्भातले प्रश्न घेऊन माझे आदिवासी बांधव हे इथे उपोषणा बसलेले आहे। आज 12 दिवस झालेले आहे आणि ही चिंतेची बाब आहे की जर यांच्या जीवाला काही झालं तर हा रोष आपल्याला परवडणार नाही। एक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्वांच्या वतीने विनंती करते की सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या निर्देशांना सरकारने यांच्या वतीने बाजू मांडावी, जेणेकरून या सर्वांवर झालेला जो अन्याय आहे तो दूर सरकारला करता येईल।